नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पनवेलमध्ये महाविकास आघाडीचे काळ्या फिती बांधून निदर्शने. बदलापूरच्या चिमुकल्यांवर झालेल्या अमानुष अत्याचार हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे. याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या पनवेल तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या बांधून निदर्शने केली. ही राक्षसी वृत्ती संपवण्यासाठी महायुती सरकारचा निषेध केला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून सर्वांनी संयमितपणे पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त केला. यावेळी लाडकी बहीण योजना शासन जशी राबवत आहे तशी सुरक्षित बहीण योजना ही शासनाने त्वरित राबवली पाहिजे. तर एकनाथ मामा, फडणवीस मामा, अजितदादा मामा, आईला 1500 नकोय, भाचीला सुरक्षा द्या असे फलक हातात घेऊन भावना सर्वांनी व्यक्त केल्या. या ठिकाणी 13 ऑगस्टला बदलापूरला 2 चिमुरड्यांसोबत जो अतिशय घृणास्पद असा प्रकार घडला, त्यानंतर बदलापूर सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो लोकप्रक्षोभाचा आगडोंब उसळला, त्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी आजच्या महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतलेला होता. पण कालच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या बंदबाबत थोडेसे ॲडव्हर्स शेरे मारले. हा बंद बेकायदेशीर असेल म्हणून जाहीर केलं आणि त्याची दखल घेत न्यायालयाचा आदर राखत महाविकास आघाडीच्या नेतृत्वानं आजचा बंद रद्द करून ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी तोंडाला काळ्या फिती बांधून या प्रकाराचा निषेध करावा अशा पद्धतीच्या सूचना केल्या. आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी पनवेल उरण महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मंडळी निषेध करण्यासाठी बसलेलो आहोत. जो प्रकार घडला तो अतिशय घृणास्पद, अतिशय निंदाजनक आणि खरं तर त्या प्रकाराची दखल सरकारनं आणि त्या संस्थेनं तातडीनं घेऊन या चिमुरड्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. पण न्याय राहिला बाजूला. त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये जे सजग तरुण बदलापुराचे उतरलेले होते त्यांना अक्षरशः पोलीस गुन्हेगारासारखे नेताना आपण परवा दिवशी बघितलं. त्याचबरोबर या ठिकाणी कुठल्याही बऱ्या वाईट गोष्टीवर जनतेच्या प्रतिक्रिया या येत असतातच आणि त्या येणं अपेक्षितच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे संविधानानं, घटनेनं भारतीय नागरिकाला दिलेलं आहे. पण या प्रकरणामध्ये राज्य शासनाची, पोलीस प्रशासन असेल किंवा एकंदरच साऱ्या सरकारची नाचक्की झालेली आहे आणि त्यामुळे याचा कुठे फारसा गवगवा होऊ नये, लोकांपर्यंत हा विषय कमीत कमी जावा हा प्रयत्न सरकार या पद्धतीनं करतोय. नियमितपणानं सरकारच्या बाजूनं हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी पिटिशनर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं या ठिकाणीही पुन्हा तेच काम केलेलं आहे आणि न्यायालयानं जो निर्णय दिला त्याचा आदर राखत आम्ही मंडळी बंद रद्द केलेला आहे. पण ज्या भावना सर्वसामान्य जनतेच्या आहेत त्या लोकांसमोर आल्या पाहिजेत या उद्देशानं आम्ही या ठिकाणी बसलोय. जी पीडा या चिमुरड्यांच्या आणि त्या परिवाराच्या वाट्याला आली ती कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं जर शासनाचं मत असेल तर शासनानं अशा पद्धतीचा रडीचा डाव न खेळता चोख आणि ठोक कारवाई केली पाहिजे आणि या नराधमाला फाशी होईल या दृष्टिकोनातून खटला दाखल केला पाहिजे, फुलप्रूफ खटला दाखल केला पाहिजे. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवला पाहिजे आणि फाशीची सजा मिळवून तिची अंमलबजावणी ही लवकरात लवकर केली पाहिजे. आपण बघतोय की या घटनेनंतर अकोला असेल, नाशिक असेल, पुणा असेल, मुंबई असेल अशा अनेक ठिकाणी प्रकरणं उघड होत आहेत. म्हणजे मुलींना आई वडिलांनी शाळेत पाठवायचं की नाही असा संभ्रम एका वेळेत निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या साऱ्या परिस्थितीचा सरकारनं दखल घेऊन बंदोबस्त केला पाहिजे. त्याऐवजी जनतेच्या भावना
लोकांसमोर येणार नाही याचा बंदोबस्त करण्यात मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि सरकार लागलेला आहे। या ठिकाणी अतिशय दुर्दैवाची बाब ही आहे, ज्या बदलापूर पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून एक महिला अधिकारी कार्यरत आहेत, पण दुर्दैवानं त्यांनीही या ठिकाणी या चिमुरड्यांना न्याय देण्याच्या दिशेनं प्रयत्न केले नाहीत, उलटा नालायक सत्ताधाऱ्यांचे आदेश पाळत या ठिकाणी या प्रकार दडपण्याच्या दृष्टीनं गुन्हा दाखल करायला 12 तास पालकांना बसवण्यापर्यंत या महिला अधिकाऱ्याची मजल केली, ही गोष्ट निश्चितपणानं निंदनीय आहे। या साऱ्या प्रकरणाचा, शासनाचा या प्रकरणातल्या भूमिकेचा पनवेल मुरड महाविकास आघाडीच्या वतीनं, सर्वसामान्य पनवेलकरांच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि भविष्याच्या कालखंडामध्ये याच्यामध्ये निश्चितपणानं बदल होऊन मुली, महिला, भगिनी या सुरक्षित राहिल्या पाहिजेत, त्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत, अशा पद्धतीची आमची धारणा आहे। तशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये महिलांना, माता भगिनींना न्याय दिलेला आहे, तेव्हा त्यांनी स्वतःच्या माणसांचीही गय केलेली नाहीये। अशा ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सावित्रीच्या आम्ही लेकींवरती जो अत्याचार होतोय, लहान मुलींवर, चिमुकल्यांवरती जो अत्याचार होतोय तो अतिशय घृणास्पद आहे। आणि अशा वेळेला मूक बधीर सरकारने जे कानावरती, डोळ्यावरती जे झापडं बांधले ते काढायला पाहिजे। आता एवढंच म्हणायचंय की लाडकी बहीण ही योजना जी आहे, त्यांनी जे 15,000 दिलेले आहेत, लाडकी बहीण योजना ठीक आहे, पण तुम्ही महिलांना सुरक्षा देणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। कारण जर का माता भगिनी सुरक्षित नसतील तर या महाराष्ट्राच्या भूमीला, या महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये लाजास्पद अशी ही भूमिका राहणार आहे। आणि सरकारने महाराष्ट्रातल्या माता भगिनींना न्याय दिला पाहिजे, कारण जर एका महिलेवरती अत्याचार होत असेल तर त्या महिलेचा पूर्ण कुटुंब हा उद्ध्वस्त होत असतो आणि ती जी महिला आहे ती पूर्ण आयुष्यातून निघून जाते, तिला त्याच्यातून सावरणं मुश्किल होतं। तेव्हा मला सरकारला नम्र विनंती आहे की हे ज्या घटना घडतायत, लागोपाठ घडतायत, तेव्हा त्या लोकांना लवकरात लवकर तुम्ही शिक्षा अनाऊन्स करा। नुसतं तुम्ही कमिटी नेमताय, SIT नेमताय हे न करता लवकरात लवकर तुम्ही त्यांना न्याय द्या आणि त्वरित निर्णय घ्या। कारण राजकारण करायचं नाहीये, विरोधी पक्ष नेता म्हणून, महाविकास आघाडी म्हणून आम्हाला राजकारण नाही करायचंय। महिलांना 1500 रुपये मिळतात, त्या 1500 रुपयामध्ये काही ना एक सिलेंडर पण येणार नाहीये। पण माझं एवढंच म्हणणं की महिलांना सुरक्षा, आमच्या शरीराची सुरक्षा, आमच्या मनाची सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे। आणि मी पुन्हा एकदा माझ्या तिन्ही बंधूंना विनंती करते, एकनाथ दादा, अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस दादांना, की महिलांना सुरक्षा द्या, एवढीच आमची मागणी आहे महाविकास आघाड़ी कडून। शिल्पा पाठक ठाकुर, यहाँ हम सारे लेडीज अपनी बहनों के लिए हूँ। मैं लकी थी, मैंने पढ़ाई कर ली, मैं बच गई, मैं प्रोफेसर हूँ, लेकिन उन छोटी छोटी बच्चियों का क्या है ये, किस लिए ये सरकार बनी है? अगर हम अपनी बहनों को, अपनी बेटियों को बचा नहीं सकते, क्या कुछ लकी लोग मेरे जैसे खड़े हैं, बाकियों का क्या? मैं कुछ कह नहीं पा रही हूँ, कल प्लीज जागिए। खरं तर आज आमच्या महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा दिली होती, परंतु उच्च न्यायालयाचा आम्ही मान ठेवत आजचा बंद हा आम्ही रद्द केलेला आहे। आणि त्याचबरोबर आज 11 वाजल्यापासून आज पनवेलच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही काल्या पट्ट्या बांधून आम्ही निषेध या शासनाचं आणि जी घटना बदलापूर इथे घडली त्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत। खरं तर ही घटना घडत असताना ह्या शाळेचं संचालक आणि शाळेमधली जी कमिटी आहे ती कमिटी मात्र सुस्त होती। 3 दिवस या घटनेला होऊन देखील गुन्हा दाखल झाला नाही, म्हणजे कुठेतरी हा शासन त्यांच्या हुकुमशाही पद्धतीने हे सर्व प्रकरण दाबण्याच्या मतात होतं। म्हणून आम्ही आजचा हे निषेध करतोय आणि या शासनाला विचारू पाहतोय तर बाबा आपण असेच प्रकारे किती दाबणार आहात? आतापर्यंत या अनेक
आपण पाहिलं गेलं असेल तर नवी मुंबईतील घटना असेल, उरणची घटना असेल आणि जेव्हापासून बदलापूरची घटना ही समजली तिथून अनेक घटना ह्या मध्ये अनेक घटना या समोर येत आहेत आणि अनेक लोकांच्या तरुणींच्या यामध्ये खूप अत्याचार होत आहे या तरुणींवर. मला या शासनाचा निषेध करायचा आहे आणि हे जे नैतिकता विसरून जे नराधम आज हे गुन्हे करत आहेत या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे एवढं मला सांगायचं आहे. धन्यवाद.